जे काही इथून मला प्रारंभ करायचा आहे आणि जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत मी तुम्हाला बोललो की इथून जाणार नाही. भलं मग उद्याही राहण्याचा वेळ आली तरी चालेल, काल्यापर्यंत ऐकत राहा. महादेव पांडुरंग दोन्ही एक कसे. मी बाबा शिवपुराण आहे, शिवपुराणापासून सुरुवात करतो, प्रारंभ करतो. ज्या वेळेला विश्व निर्माण झालं त्यावेळेला काहीच नव्हतं, पहिले कोटेच नव्हते काही. मग काय होतं त्यावेळेला? फक्त शिव आणि शिवा नावाची शक्ती जन्माला येते आणि ही शिवा नावाची शक्ती शिवापासूनच आहे, जिला जगदंबा म्हणतात, परंबा म्हणतात, आंबा म्हणतात, शक्ती म्हणतात. आणि ही सुद्धा सामान्य नाही, या लोकात नाही. तीन लोक में डंका वाजे, तीन लोक में डंका वाजे मैया रानी का. संसार दीवाना है मेहरावाली का, संसार दीवाना है मेहरावाली का, संसार दीवाना है मेहरावाली का, संसार दीवाना है मेहरावाली का. माँ शेरा वाली, माँ शेरा वाली कर तू रखवाली, माँ शेरा वाली कर तू रखवाली. ती जगदंबा सुद्धा सामान्य नाही. आणि शिव आणि शिवा ही शक्ती असताना ही शिवा, त्या शिवाला शक्ती काय म्हणते? माझा पत्नीत्वानं स्वीकार करा म्हणे. का? मला जगतपुत्र जन्माला घालायचा. महादेव म्हणतात तू आमची आई आहे आणि आईला पत्नीचा दर्जा कसा देणार? प्रमाण ऐका कसं आहे. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा. एवढ्यावर समाधान होणार नाही, अमृत अनुभवातली ओवी घ्या. ऐसी जे निरुपाधिके जगाची जी जगज्जनिके, ती वंदिली म्या मुळिके देवी देवोगा. ती जगत जननी जनक भाव संबंध माऊली म्हणतात त्यांना माझी वंदना आहे. कुणाशी? ज्यांनी हे विश्व जन्माला घातलं. देवी आणि देव, शिव आणि शिवा नावाच्या शक्तीला माझी वंदना आहे. महादेवाबद्दलची एक ओवी माऊलीची मला फार आवडते बरं का. आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले, ज्योतिर्लिंग ध्याइले ज्ञान देवे हृदयगा हे मा हेरला. कर्नाटकी गायन काढा 10,000 रुपये. आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले. काय म्हणतात माऊली? हे महादेवाचं जे लिंग आहे हे लिंग नाही, प्रकाशाचं केंद्र आहे, ज्योतीचं केंद्र आहे. लोक म्हणतात अर्धी प्रदक्षिणा करू नये. काय कारण? पूर्ण प्रदक्षिणा करू नये. काय कारण असेल हो? का लोक अर्धी प्रदक्षिणा करून फिरतात महादेवाला? लोक म्हणतात एकच की तीर्थ ओलांडू नाही. बरं ऐका, मानसशास्त्रीय भाव काय सांगतो. महादेवाचं मंदिर खोलवर असतं, ते प्रकाशाचं केंद्र आहे, रजाचं केंद्र आहे. तिथं प्रकाश कण असतात, रजकण असतात. आणि ज्या वेळेला माणूस मंदिरामध्ये जातो आणि ज्या अर्धी प्रदक्षिणा करून फिरतो, स्वतःच्या अंगाभोवती मंदिरातली हवा फिरते. माणूस फिरला की हवा अंगाभोवती फिरते. उद्देश एकच आहे, तिथलचा एखादा तरी कण आपल्या अंगाला चिकटावा. नामयाची पाठी चाले केशराज, लागा वयारज चरणीचे, धावत चालती मागे मागे देवईची रज चरणीची माती. त्या रजकणा करता म्हणून तर हे सगळा खटाटोप आहे. एक जर अंगाला
अंगाला चिकटला तर जीवन परिवर्तित होतं, जीवन बदलू. तो आपण यात्रेला जातो आणि बारीला लागून दर्शन घेतो, याचा काय उद्देश आहे? साधना करणारी मंडळी बारीमध्ये उभी असते दर्शनाच्या, आणि त्यांच्या अंगाची हवा आपल्या अंगाला स्पर्श करून जरी गेली तर आपल्या जीवनाचा उद्धार घडू शकतो, जीवन परिवर्तित होऊ शकतं. म्हणून मला असं वाटतं VIP गेटनं जाण्यापेक्षा दर्शनाच्या बारीला लागून दर्शन घेण्यात जो आनंद आहे तो आनंद तिथं मिळत नाही. ज्या वेळेला 36 तास तिथं गेल्यावर पांडुरंगाच्या चरणावर असे हात खा, एखादी काठी खा पोलिसाची, काही फरक पडत नाही. बाहेर आल्यानंतर बघा तुम्हाला काय अनुभूती प्राप्त होते. विठाला विठाला माझा भाव एकच आहे, विश्व जन्माला घालायचंय. महादेवापासून या सृष्टीची उत्पत्ती दाखवली शिवपुराणात. भागवतामध्ये वेगळं आहे बरं का. भागवतामध्ये भगवान विष्णू पासून विश्वाची निर्मिती आहे. चला आता ज्या वेळेला महादेव वाराणसी म्हणजे काशीमध्ये डाव्या अंगापासून भगवान विष्णू जन्माला येतात. पुढं नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती सांगितली. हनुमंतराय कोणाचा अवतार आहे बोला पटकन? शंकर स्वयं केशरी नंदन. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात, मी बोलत नाही, की तुमची जी भक्ती आहे हनुमंतराया, त्या भक्तीच्या वाटा मला सांगा कृपा करून. काय भक्तीचा वाटा दावव्या सुभटा भक्तीच्या वाटा त्या काय, म्हणून हनुमंता शरण, मी तुम्हाला शरण येतो. तुम्ही कोण आहात? तर 11 रुद्र आहात, अंजनीची या कुमारा. म्हणजे कोणाचा अवतार आहे? महादेवाचा. हेही पटलं नसेल अजून तुम्हाला पटलं असं सांगतो. ज्या वेळेला कौरव पांडवाचं युद्ध सुरू होणार, मला सांगा पांडव किती हो? 5 आहे. आता पार्टीत बदल नका करू. सांगते कुंती कृष्णाला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण हा पांडवा पहिला, कर्ण पांडवा झाली. आता पांडव 6 झाले. जाऊ द्या, बोलण्याची कल्पकता आहे. नाहीतर कर्ण हा पांडवातला, आणि नाहीतरी पांडव कौरवच आहे, फक्त पंडू राजाचे म्हणून नाव पांडव. आणि तिकडचा लढायच्या वेळेला इकडून कर्ण जरी तिकडे गेला होता तर तिकडचा एक इकडून होता. युत्सु त्याचं नाव कौरवातला. धृतराष्ट्राला दाशिक म्हणजे सौवालीपासून झालेला, आणि हा पांडवाच्या बाजूनं. जाऊ द्या, युद्ध सुरू झालं आणि त्यावेळेला अर्जुनानं कर्णाच्या रथाला बाण हाणला का कर्णाचा रथ 1000 योजन मागे निघून जायचा. देव काहीच बोलत नव्हता. आणि कर्णानं बाण मारला का अर्जुनाचा रथ किती मागे जायचा? माग जात नव्हता, हालायचा फक्त. आणि इकडून जर अर्जुनानं बाण मारला तर 1000 योजन मागे निघून जायचा. देव काहीच बोल ना अर्जुनानं बाण मारल्यावर. पण कर्णानं बाण हाणला आणि अर्जुनाचा रथ नुसता हल्ला का तेवढ्यावर देव म्हणायचा शाबास कर्णा. काय अरे फुटला बिटला का काय? अरे देवा, तू त्याच्या रथाचं अंतर पहा मागे जाण्याचं, आपल्या रथाचं पहा. मी एवढा मागे नेऊन घातला, तू शाबास अर्जुना म्हणला नाही. आणि त्याने बाण मारल्यावर आपला रथ नुसता हलतो, तेवढ्यावर तू म्हणतो का शाबास कर्णा. देवानं सांगितलं अर्जुना, तू त्याचा अजूनही मागे नेला तर नवल नाही. म्हणजे का? कर्ण त्याच्या रथावर एकटा आहे. आणि देवा, मी तुझ्या रथावर तू एकटा नाही अर्जुना, तुझ्या रथावर जगाचा दाब आहे.
विश्वातली सत्ता तुझ्या रथावरती आहे आणि कर्णाची शक्ती इतकी विशाल आहे का जगाच्या दाबाला विधभर हलवते. काय कर्ण बलवान असे. तुला वाटतं का अर्जुना तू एकटा आहे? ऐक कोण कोण आहे. ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत तो शंकरू अनुसारती शारंग धरो अर्जुने सिगा अर्जुने सिगा अर्जुने सिगा. कोणी ध्वजस्तंभावर वानरू. महा वानरू कोण म्हणे मूर्तिमंत तो शंकरू. झाला आता हनुमंतराय कोणाचा अवतार? महादेवाचा. ठरलं. आपल्याला एक अजून राहिलं ना मोठं काम. महादेव पांडुरंग हे बाजूला राहिलं. बघ महादेवाचे अवतार कोण कोण आहे हे सांगत चाललो. चला लई पटकन कळलं असं बोलतो. आता तुमच्याकडं सोनाराचं दुकान आहे का इथं गावात? हा, इथं गावात दुकान आहे. आता तुम्ही सगळ्या बहिणी, तुमच्यातली एक बहीण माझी सोनार काकाच्या दुकानात जाते. काका मला एक दाणी बनवायची. एवढं ऐका त्या मावशीला म्हण सोन्याचं ऐका नंतर झोपा राव त्या तिकडं पाठीमागं. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सोनं ऐका पुन्हा झोपा पहा तुम्ही. इकडं लक्ष द्या. आता सोनार काकाला विचारलं काका मला एक दाणी बनवायची सोन्याचं काय भाव? त्यानं सांगितलं 6,000 रुपये. तोळा का येईल? कोण म्हणलं तोळा? ग्रॅम. 6,000 रुपये ग्रॅम. दुसरी माऊली जाते आणि दुसरी माऊली गेल्यावर तिनं सांगितलं काका मला कनी नथ बनवायची सोन्याचं काय भाव? त्यानं सांगितलं 6,000 रुपये ग्रॅम. तिसरी माऊली जाते. तिनं सांगितलं काका मला झुबे बनवायचे सोन्याचं काय भाव? त्यानं सांगितलं 6,000 रुपये ग्रॅम. चौथी माऊली जाते. मला अंगठी बनवायची सोन्याचं काय भाव? त्यानं सांगितलं 6,000 रुपये ग्रॅम. पहिली एक दानीवाली बाई तिथंच होती. आता तिचं डोकं उठलं आणि ती त्या सोनार दादाला म्हणे का रे तुला अक्कल आहे का? तुला डोक्याचा भाग आहे का? तुला काही कळतं का? तो म्हणला ताई साहेब मी तुम्हाला येडवाकडं काहीच बोललो नाही. तुम्ही डायरेक्ट माझी अक्कल काढली. माझं चुकलं काय ते सांगा. आणि मग ती बहीण त्या सोनार काकाला सांगते काका अरे एक दाणी करायची तर 6,000, नथ करायची तरी 6,000, झुबे करायचे तरी 6,000 आणि अंगठी करायची तरी 6,000. मग तुला काही कळतं का? त्या सोनार दादानं सांगितलं ताई साहेब तुमचा एक घोटाळा दूर करा पहिले. मी जो भाव सांगतोय तो एक दाणीचा सांगत नाही, नथीचा सांगत नाही, झुब्याचा सांगत नाही, अंगठीचा सांगत नाही. मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतो. अजून नसन कळालं जवळ येऊन बोलतो. शरीफ हो की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती. इसीलिए याद रखिएगा. आणि इकडं काय आहे? इकडं तेच आहे. हे अलंकार आहे घडलेले. शिव नावाच्या या तत्वापासून हे सगळे जन्माला यावे. अजन्म आहे, अनंत आहे, अविनाशी आहे. नमो निष्कल रूपाय नमो निष्कल तेजसे नम प्रणवाच्याय नम प्रणवलिंगिने. असं असलेलं हे निष्कल आणि सकल असलेलं हे स्वरूप आहे. त्याच्यापासून हे भेद कराल कसा? नाही जमला अजून या पुढे या म्हणजे पुढे सरकू नका. विचाराच्या माध्यमातून ऐका. तुमच्याकडं रुखवत येत होता का लग्न जमल्यानंतर? रुखवत इकडं आहे का नाही? तुम्ही लई टाळा पाहू राहिल्या माझ्याकडं. पाटी भूत काय म्हणतात तुमच्याकडे त्याला? जुन्या काळात रुखवतच म्हणायचे ना. हा रुखवतच म्हणायचे. आता नाही राहिलं. आता ते जुना काळ काय खरंच त्या काळामध्ये 3-3 दिवस लग्न चालायचे बाबा. आणि काय 3-3 दिवस बैलगाडीनं वऱ्हाडा असायचं आणि ते खायला पिठलं असायचं. असं पिठलं माणसाला फेकून आणलं तर जान जेवून पडल इतकं निबार पिठलं. जुन्या काळ लय काय तो काळ होता. हे जुन्या म्हाताऱ्यांना विचारा एवढले साबणाना असे शांपून पंपून टंपून एवढा चावटपणा होता का? विहिरीतून एक बादली काढायचे आणि डोक्यावर थोडीशी माती अंगाला लावली का डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत माणूस पवित्र होत होता. आता ते राहिलं का? बाथरूम मध्ये जर पाहिलं तर काय बाटल्या उलट्या पालट्या लटकवलेल्या. बाथरूम एका दुकाने तेच कळलं. नाही आपण कायला हात लावायचा रामबाबा होय? आपल्याला कळत नाही कोणत्या बाटलीचा काय उपयोग आहे. पाहिल्या म्हणून म्हणतोय. कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं, कोण तुळशीचा पाला चोळतं. मी आज जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का. चोपदार सुजत माणूस त्यांना बिब्याचं तेल नाही लावायचं. विठाला
जुना काळ राहिला नाही, शारीरिक श्रम राहिले नाही. जुन्या काळामध्ये ह्या जुन्या म्हाताऱ्या बसल्या मावशी, मी तुम्हाला विचारतो 3-3 किलोमीटरहून पाणी आणलं की नाही नथीवाल्या मावशी? पहाटे उठावं लागत होतं की नाही तुम्हाला? पाहिलं की जुन्या म्हाताऱ्याला कसं हसू आलं, त्यांना वाटलं बरं झालं नव्या झोळड्या आता. हो, पहाटे उठावं लागायचं, सगळ्या घराचं दळायचं. तो काळ राहिला नाही. आता कसलं मशनी आल्या, मशनी पापड लाटायला पोळपाट बेल नव्हतं की नाही मावशी तुम्हाला त्यावेळेला? आता कुठं राहिलं? मशीन आलं, मशीन उंडा टाकला पापड तयार. चपाती बनवायची मशीन आलं, मशीन त्याच्यात उंडा टाकला दाबलं चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तर मशीन आलं, कणिक सोडा एका बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्काम. या युगात आपण वावरतोय. तो काळ कुठं राहिला आता? पहिला रुखवत यायचे, रुखवत ते बुथीची पाटी यायची. तुमच्याकडे असेल का ना ते बुथ? त्याच्यात चपाती असायची आणि त्या चपातीवरती भजे नाही, बोंड. कारण भज्यात आणि बोंडात बदल आहे. भजे नरम गरम राहतात, बोंड वाळव साळव राहतात. म्हणजे ते का जर तोंडात टाकलं तर खडीच्या गांजावर चाक गेल्यासारखा आवाज येतो. त्याच्यात का जर रव्याचा लाडू आला, अग ग ग ग, पोरं क्रिकेट खेळू द्या पण लाडू फुटत नाही. आणि मग तो रुखवत आलेला. तर त्या जुन्या काळामध्ये रुखवत कसा होता बाबा? साखरीचे असायचे. साखरेची मांजर, साखरेचं डुकर, साखरेचा हत्ती, असं हे सगळे साखरीचे प्राणी. आणि नंतर आता मुरमुऱ्याचे यायला लागले. आणि मग ते रुखवत आलेला. उन्हाळ्याचे दिवस पाहुणे तिथून चालले. मग त्यांना असं वाटलं आपले नातेवाईक इथं राहतात, भेट देऊन तसंच पुढे निघू. आणि गेले. मग पाहुण्याला जे हरी केला, बरं झालं तुम्ही आले, आनंद वाटला. कोण कोणाकडे जातं? धावपळीचे दिवस बसा, चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. पाहुणे बसले पलंगावर, तक्क्याला पाठ टेकून पाय हलवत. आणि मग घर मालकानं किचनमध्ये आवाज दिला, अहो ऐकलं का? म्हणे काय? चहा ठेवा. काय हल्ली अलीकडं प्रत्येक पती आपल्या पत्नी संग हळू आवाजात बोलतो. काय भानगडी? मला अजून गणित कळालं. ती म्हणे ठेवी द्या ना मग. दिसते. आता चाललं कसं आहे जीवन बरं का? असं चाललंय, नवऱ्याला वाटतं बायको आपल्या ताब्यात राहावा आणि बायकोला वाटतं नवरा आपल्या पर्समध्ये राहावा. पर्समध्येच असा होतो. आणि कोणीच कोणाच्या धाकात राहीन. अहो तुमच्याकडे तरी बरं, आमच्या भागामध्ये काही मावल्या लय भाग्यवान, तेचे नवरे त्याच्या हाताखाली DBMS करून राहिले. DBMS लय मोठी डिग्री ही DBMS. धुणं भांडे आणि मुलं सांभाळणे. विठाला आणि मग ते साखरेचे आलेले. काय? साखरेचं उंदीर, साखरेचं डुकर, साखरेची मांजर. आणि मग यांनी आवाज दिला, काय? चहा ठेवा. किचन मधून आवाज आला बऱ्याच वेळानं, साखर नाही. मला माहिती होती या वाक्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही, कारण हे वाक्य बहुधा तुमच्या ओळखीचं असावा. साखर नाही ना? मग एक काम करा. काय काम करा? उंदराची शेपूट टाका, कुत्र्याचा कान टाका, गाढवाची मान टाका. पाहुणे म्हणे असं कोणता चहा आहे? उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मानन. आणि मग पाहुणे त्याच्या चर्चा करायला लागले. एक काम करू म्हणे. काय? चहा तयार झाला का घर मालकाला घ्यायला लाव. चहा तयार झाला ना, आला पाहुणे घर मालकाला म्हणे तुम्ही घ्या एकदा चहा, तुम्ही घ्या. घर मालक म्हणे अहो तुमच्या पुढेच बशी ठेवली, आली का आता पंचायत? पाहुणे चहात असे डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे का, कुत्र्याचा कान आहे का? घर मालक म्हणे अहो तुम्ही चहा का घेत नाही? अहो असा कुठं चहा असतो का? तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन, कुत्र्याचा कानन, गाढवाची मा. काय पाहुणे हो तुम्ही? पोरीचं लग्न जमलेलं आहे, त्याच्यात रुखवत आलेला आहे, त्याच्यात साखरेची मांजर, साखरेचा उंदीर, साखरेचं डुकर. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला तर तुम्ही त्याच्यात भेद कराल का? नाही कराल का? बोला. याच्यात भेद कराल का? होऊ शकत नाही. का माहिती का? हे साखर नावाच्या तत्वापासून सर्वांगी साखर आवठी गोड, सर्वांगी साखर आवठी गोड, सर्वांगी साखर आवठी गोड, सर्वांगी साखर.
अवतार सर्वांगी साकार आवगी गोडा पाठी दीपा नाही पाटी पोटी अंधकार. एकदा जरा कडकडून वाजवा. टाळ्या वाजवल्या तर अशा माकडवाल्याच्या खेळासारख्या नाही, कडकडून वाजवायच्या. गोड प्रमाण, आवाज किती गोड आहे आणि प्रमाण समर्पक आहे. प्रमाण कीर्तनात पाचर राहते, पाचर अशी फिट असली पाहिजे, डुगडुग नाही. हा म्हणून तुमच्या ह्या प्रमाणानं मला एक उलगाडा करायला चांगला झाला आता. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. आणि लोक काय म्हणतात, दिव्याच्या खाली अंधार राहतो. हे डोक्यातून काढा. दिव्याच्या खाली दिवा प्रकाशमान आहे, दिव्याच्या खाली उजेड आहे आणि वरही उजेड आहे. मग तुम्ही म्हणाला अंधार कशाचा? तो अंधार त्या टावळ्याचा राहतो, दिव्याचं नाही. कळली असेल माझी भाषा तर पहा. विठाला विठाला सर्वांगी साखर आवगी गोड. इकडे हे आहे. आणि आता मग इकडं आपल्याकडं काय आहे? एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी गोडी साखर जटाई, गोडी साखर जटाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी गोडी साखर जटाई, गोडी साखर जटाई, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. इकडे तेच आहे. मग आता महादेव आणि पांडुरंग याच्यात भेद करायला का? शिवराम नाही भेदा, शिवराम नाही भेदा, नाही भेदा, शिवराम नाही भेदा. तेही आई ते बसता, तेही आई ते बसता, शिवराम नाही भेदा, शिवराम नाही भेदा. भोलेनाथ से निरालाया कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई भोलेनाथ से निराला. अरे अरे अरे, हे तर माझं दैवत आहे. आणि मी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली, डोळ्यावरची पट्टी सोडली आणि समोर पाहता कमरेवर हात ठेवून सुंदर ते गान उभं विठ्ठल, सुंदर ते गान उभं विठ्ठल, कमरेवर हात ठेवून. अरे 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 अरे, काय केलं? या डोळ्याने पांडुरंग पाहिलं, घेतली पट्टी बांधून, परत कमरेला हात टाकला. काय वाचलं? महादेवाचं लिंग. आता नरहरी महाराज म्हणतात, अरे मी पंढरपुरात एकटा पांडुरंग समजत होतो, पण तो एकटा उभा राहिलेला नाही. माझा दैवत महादेवाला बरोबर घेऊन विटेवर उभा राहिलेला आहे. अंतकरणातला भेद गेला. आणि आज नरहरी महाराज म्हणतात,
देवा तुझा मी सोनार नरहरी सोनार हरिदास भजन करीतो रात्र दिवस नामाचा व्यवहार देवा तुझा मी आता नरहरी महाराज आज म्हणतात मी तुझा सोनार का पांडुरंग आणि महादेव एक आहे हे कळालं अंतकरणातला भेद गेला बोला हाय का नाही एक आता हा अजून असेल तर सांगा मी परत एखादा दृष्टांत वाजूला पहाट काकडा होऊ देऊ आपण महादेव आणि पांडुरंग विटेवर एक आहे सगळ्या ठिकाणी आता शिवपुराणातला श्लोक आहे का शिवस्य हृदयम विष्णू विष्णुस्य हृदयम शिव भेद कराल कसा ह्याचं हृदय भगवान शिवाचं हृदय विष्णू आहे आणि विष्णूचं हृदय शिव आहे ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या प्रभू रामचंद्राला वनवासाच्या काळात त्या वेळेला शिवाभिषेक करे हो विधी नाना काय केलं महादेवाचा अभिषेक ओम नमः शिवाय मंत्राचा जप कोण करतो प्रभू रामचंद्र आणि महादेव कोणाचं भजन करतात भजन राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम भजन करी महादेवा राम तुझे सदा सेवा राम तुझे सदा सेवा राम तुझे सदा शिवा राम तुझे सदा शिवा महादेव कोणाचा जप करतात रामाचा अजून कोणाचा पांडुरंगाचा करीत नाही का हरी 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 मंत्र हा शिवाचा मनती देवाच्या तया मोक्ष एक आहे बर का म्हणून आता यांच्यात भेद नाही तुकोबरायच्या पातीवर त्याला बाध येत नाही आणि ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही पत्र लिहायला घ्यावं आणि त्या पत्रामध्ये नमूद करावं तुम्ही विश्वाचे नाथ आहात मी दीन आहे रंक आहे अनाथ आहे अभंगाच्या पहिल्या तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दुष्ट घड्याळ थांबायला तयार नाही मी आता बघितलं का आपण आत्ता शिका अभंगाच्या पहिल्या चरणात आलो आणि बरोबर कीर्तन संपण्याची वेळ आपली 11ची
का घेऊ 5-1 मिनटं पुढं तुमच्या परवानगीनं बरं का 5-7 मिनटं फार झालं ते 9:30 मग जाऊ दे 10-15 मिनटं पुढं वा ऐका आता मोकळ्या मनानं काय सांगायचं होतं गेलो डोक्यातून आत्ता शिक अभंगाच्या पहिल्या चरणात आलो हे सांगत होतो 3 चरण जशाच्या तशी शिल्लक आहे त्याचा विचार आपण पुढच्या 2-3 वर्ष करू परत आल्या पुढचे 3 वर्ष मला आठवण करून द्या याच अभंगाचे 3 चरण अहो महादेवाच्या एका कृतीमध्ये 7 दिवस सांगता येईल एवढा अर्थ दडलेला आहे आणि इथं तर महादेव पांडुरंग दोन्ही सांगायचंय जाऊ द्या चला याच्यामध्ये काय केलं फक्त तुम्ही विश्वनाथ पत्र लिहिलं आणि मी दिनय रंकय अनाथय बराडी आहे झाकलं स्वतःला आणि अधिकार जर पाहिला तर तुकोबाचे जी काही भगीरथी नावाची छोटीशी चिमुरडी आहे तिनं काय केलं होतं अनगडशाह नावाच्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये नुसता हात झटकला होता तर कटोरा गच्च भरला यात नवल नाही जिथं उभा होता तो तिथं पिठाचा ढिगारा झाला आणि पिठाच्या ढिगाऱ्यामध्ये अनगडशाह फकीर बुजला जातो आणि पिठाच्या ढिगाऱ्यातून आवाज येतो धन्य तुकोबा समर्थ आणि ते तुकोबाराय म्हणतात दीन रंक मी अनाथ विठोबार तुकोबारायचं झाकणे अजून कोणत्या संताचं आहे समर्थ रामदासांना विचारा ते म्हणतात अभ्यासी प्रगट व्हावे नाहीतरी झाकून असावी प्रगट होऊन नासावे हे तो बरे नाही माऊली काय सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये उघडा आता ज्ञानेश्वरी काय गोड उभी पहा नाना कृषी वळू आपुले जे पांघरवी पेरिले तैसे झाकिले बद्रीदान पुण्यगा शेतकरी शेतात फिरतो आणि पाठीमागे एक जण असा उखरीत चालवतो ना हा म्हणजे झाकीत चालतो मला वाटतं इकडे रासनी म्हणतात त्याला काही भागामध्ये त्याला राख्या म्हणतात काही भागामध्ये तास घेणं म्हणतात काही भागात त्याला फलाटी म्हणतात काही भागात त्याला लोड म्हणतात जाऊ द्या एकच अर्थ घ्या झाकणे झाकलं का उतार चांगला होतो म्हणून 3 गोष्टी झाकून ठेवायच्या उघड्या नाही ठेवायच्या 3 गोष्टी झाकायच्या कोणत्या त्या मावशीला म्हणा डोळे उघडे ठेवून ऐका कोणत्या 3 झाकायच्या माझं झोपणाऱ्या माणसाकडे लक्षच जातो तुम्ही माझा गुण समजा नाही तर दोष समजा झोपणाऱ्याकडं आणि बोलणाऱ्याकडं लक्ष जाणार म्हणजे जाऊ द्या मला राग नाही झोपणाऱ्या माणसाच कधीच राग नाही आला मला कारण काय दिवसभर काम करायचं आणि मग झोप ही फार दुर्मिळ बाब आहे ही कोणाला येत नाही एअर कंडिशनच्या बंगल्यात एवढ्याला जाड गादीवर झोप येत नाही काय भाग्य असेल पहा ना कीर्तनात झोपणारा मला कधीच राग नाही आला कोणत्या जन्मातलं पुण्य असेल बिचाऱ्यांचं अहो आता एवढे माणसं एवढे चांगले वाजवणारे एवढी चांगली सिस्टीम एवढे टाळकरी एवढे म्हणणारे एवढ्या बाया एवढे माणसं एवढे म्हातारे एवढ्या म्हाताऱ्या एवढे पोरं एवढा दांगडो एवढा गोंधळ एवढा गर्दा आणि याच्या झोप काय डेअरिंग आहे त्या मावशीची अहो या लोकांच्या पुढं कुंभकर्ण फिकाय हो अहो ही वाद्य वाजली का कुंभकर्ण उठून बसायचा पण आपली माणसं हे जसं वाजवतो तसं हे गुंगवतो काय गंमतच आहे बा जाऊ द्या तुमचं निमित्त केलं आणि फवारणी करून घेतली मनावर घेऊ नका ऐका डायरेक्ट शेवटच्या चरणात जातो आता वेळ राहिला नाही माझ्याकडं मागणं मागितलं काय तुमचं काय द्या प्रेम द्या एक सांगू आपल्याला देवाकडं मागायचं जर असेल ना देवा संदर्भातच मागा बाकीचं गबाळ मागूच नका
महाभारतातला प्रसंग. चला, ज्या वेळेला युद्ध सुरू होणार, गेले भगवान झोपलेले आहे आणि तितक्यामध्ये दुर्योधन आला देवाकडे मदत मागण्याकरता. द्वारपाळाने अडवलं, अरे देव झोपलेला आहे, मला परवानगीची काय गरज. दुर्योधन लोटला द्वारपाळ बाजूला, आतमध्ये जातो, देव झोपलेले होते. तिथं जाऊन पाय आपटायचा जोर जोरात, चुटकी हाणायचा का आता हा उठला पाहिजे ना. अर्जुन यायच्या आता आपण मागून निघून जायचं. ऐका ना, झोपलेल्या माणसाला जाग करणं सोपं आहे. शिंदे बाबा ज्यानं झोपेचं सोंग घेतलं त्याला जाग करणं लय अवघड आहे, ते उठतच नाही. देव म्हणला तू किती पाय आपट, अर्जुन येईपर्यंत उठणारच नाही म्हणला. तितक्यात अर्जुन आला, द्वारपाळाला विचारलं जाऊ का आत. म्हणे की तुमच्या अगोदर एक गेलेला आहे, जा तुम्ही पण. दुर्योधन कुठं बसला जाऊन, डोक्यावर. हा म्हणजे उशाला म्हणजे डोक्यावर, वरच्या बाजूला डोक्याच्या. अर्जुन आला आणि कुठं बसला, पायाजवळ. बसता क्षणी भगवान उठून बसला. कधी आला असा अर्जुना, पाठीमागून आवाज आला, अरे मी आलो पाहिला. पाठीमाग वळून पाहिलं तर तो आपलं दुर्योधन. पाठीमाग वळून पाहिलं तर दुर्योधन. म्हणजे माझ्या नजरेमध्ये अर्जुन पहिला आला. पहिला मी आलो, मी माग नाही नाही, मी पहिला आलो. नाही म्हटले, हे बघा, वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही दोघंही माझ्याकडे कशा करता आले मला चांगलं ज्ञात आहे. ऐक दुर्योधना, मी मला 2 भागात वाटून घेतलं. दुसऱ्या बाजूला सगळी संपत्ती, जगातलं ऐश्वर, माझी नारायणी सेना, देवलोक जिंकून देण्याची ताकद जिच्यात आहे ते सगळं एकीकडे. आणि दुसऱ्या बाजूला फक्त तो असेल ज्यानं वचन घेतलं हातात शस्त्र धरणार नाही. दुर्योधनानं विचार केला, याला घेऊन काय गायी चारायच्या आहे का. आणि मग पहिले कोण मागणार. दुर्योधन म्हणे मी पाहिलं. नाही नाही, माझ्या नजरेत अर्जुन. अर्जुना तू माग. अर्जुनाने घट्ट पाय धरले आणि काय म्हणतो, देवा तुला तरी पटायला पाहिजे, तू सोडून मी काय मागल देवा. बस तू एक मेरा बाकी सत्य तेरा, बस तू एक हवा देवा. आता दोघंही देवाकडेच आहे बरं का. एकानं देव घेतला आणि दुसरा दुर्योधन काय घेतो. पहिली काय पाहिजे अर्जुना तुला, देवा बस तुम्ही हवे. ऐकलं, दुर्योधनाच्या कानावर आवाज जातो, पहिली टाळी वाजवली, फसला. पहिला चान्स मिळाला, हो देवा जा तुम्ही त्याच्याकडे, बाकीचं गबाळ येऊ द्या आपल्याला. दोघंही देवाकडूनच घेतात, पण एकानं देवाकडून बाकीचं गबाळ घेतलं आणि एकाने देव घेतला. पुढचा प्रकार ऐका ना, दुर्योधन घरी जातो, असा फटकारला शकुनी मामानं, तुला अक्कल नाही दुर्योधना, तू त्याला घ्यायला पाहिजे होतं. अरे मामा तो हातात शस्त्र धरणार नाही, पण तुला माहिती नाही अजून काय, तो नुसता तिकडच्या पार्टीला असं जरी कळालं, नुसता हसला तर आपण युद्ध करायला आलो हेच विसरून जाऊ. तुला माहिती नाही त्याचं, तू त्याला घ्यायला पाहिजे होतं. ऐका, देवाकडे जाऊन बाकीचं गबाळ घेतलं आणि घरच्यांनी काय केलं, फटकारलं. चला दुसरी बाजू, अभंगाचा भाव तेवढाच आहे माझा, आता सिक्रेट म्हणून मागं ठेवलं होतं. ऐका, ज्या वेळेला अर्जुन घरी जातो, कुंती माता अर्जुनाची आई आहे. अर्जुन दारात आहे, माझी कुंती माता पळत येते अर्जुनाच्या चरणावर साष्टांग दंडवत करते. अर्जुन म्हणतो, या आई, अरे मुलांना आईच्या पाया पडावं. आई मुलाच्या पाया पडत असते होय. डोळ्यात अश्रू चालले अर्जुनाच्या. हे आई, का असं केलंस तू, मी पाया पडावं, धर्मशास्त्र काय सांगतंय आपलं. आई मुलाच्या पाया पडत नसते. त्यावेळेला माझी कुंती माता सांगते, अर्जुना खरं सांगू तुला, हात जोडते तुझ्या पुढं, मुलाच्या पाया पडू नये आईनं. कळतंय मला, मुलगा आईच्या पाया पडत असतो, आई मुलाच्या पाया पडत नसते. अर्जुना, मी तुझ्या पाया पडत नाही, तुझ्या निर्णयाच्या पाया पडते, ज्यांना जगाचा जगन्नाथ माझ्या दारात आला. मागायचंच असेल देवाकडं, देवच मागा, बाकीचं गबाळ मागू नका. तुकोबारायनं मागितलं, देवा एकच दे तुमचं प्रेम द्या. विठाला विठाला झाला माझा भाऊ. याच्यावरती एवढंच मला बोलायचं होतं. तसं या अभंगावरती चिंतन भरपूर आहे, पण मी एक गोष्ट तुम्हाला वचन दिली होती, काय की बहिणीबद्दल शेवटला बोलणार म्हणून. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी, आपलं नातं ठरलंय, आजपासून पक्क नातं झालं आपलं. मी भाऊ तुमचा बरं का. आता ऐका, बहीण भावाचं नातं शिकवणारा सुद्धा वारकरी संप्रदायाचं. कुणी दिलं हे नातं, मुक्ताबाई आणि ज्ञानोबारायांनी बहीण भावाचं पवित्र नातं दिलंय. माझ्या बहिणीनो, रडाल तुम्ही सगळ्या, बहीण काय ते सांगायचंय मला. परमार्थ थोडा लांब आहे, आधी प्रपंच शिका.
रक्ताची नाती तुटू देऊ नका, रक्ताची नाती सांभाळा. आपलं नातं झालेलं आहे त्याच्यामुळं हा भाऊ तुम्हाला कळकळीची विनंती करून चालला. माझ्या बहिणीनं कुणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखा करता आणि गुंठा 2 गुंठे जागे करता भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून कधीच भाऊ तोडायचा नाही आपला. नका तोडू बहिणीने. अरे विसरल्या का तुम्ही? तुम्ही लहान होत्या, आठवा तो दिवस, शाळेत जायच्या, तुम्हाला एक चॉकलेट भेटायचं. कोण होतं पाहायला तुम्हाला? का खात नव्हत्या तुम्ही? चॉकलेट भेटल्यावर खात नव्हत्या. तसंच चॉकलेट हातात पडलं का तुमच्याशी रोज भांडण करणारा तुमचा लहाना भाऊ डोळ्यापुढे यायचा. तुमच्या बहिणीनो ते चॉकलेट घरी आणायच्या, त्याच्यासमोर दाताखाली 2 भाग करणार, एक मोठा व्हायचा आणि एक लहान होत होता. मोठा भाग लहान्या भावाला आणि लहाना भाग खाणाऱ्या तुम्ही बहिणी होत्या ना. कुठे गेल्या या बहिणी आज? या बहिणींची गरज आहे. रडाल तुम्ही सगळ्या माझ्या बहिणीनो. अरे ज्या वेळेला मायबाप जातात माहेरातले त्यावेळेला हक्काचा उमरा संपला जिवाळा तो माय माहुलीचा, संपला जिवाळा तो माय माहुलीचा, संपला जिवाळा तो माय माहुलीचा, संपला लागला मुनाला धार सावलीचा, लागला मुनाला आधार सावलीचा, लागला मुनाला आधार सावलीचा, लागला मुन्हाळा. बोला श्रीराम महाराज म्हणा. हो लागला मुन्हाळा, जय हो. बोला संजय महाराज बोला. हीच भैरवी आता. संपला जिवाळा तो माय माहुलीचा, संपला जिवाळा तो माय माहुलीचा, माय माहुलीचा. ऐका माझ्या बहिणीनो, जोपर्यंत आईबाप आहे आणि एकदा का आईबाप गेले ना, हक्काचा उमरा राहत नाही चपला सोडायला. फक्त एकच आहे, तो तुमच्या भावाचा. एखाद्या वेळेला तुमच्यावर सासर रुसलं तर चालेल, पण माहेरातला भाऊ रुसू देऊ नका बहिणीनो. सांभाळा. आज या नात्याला नजर लागलेली आहे आणि भावांना विनंती आहे, आपली बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा, नाही साजरा करायचा. काय लागत नाही त्यांना, एका साडीची अपेक्षा असते राव. आणि 8 दिवसातून एक फोन करायचा, ताई तू बरी आहे का? नाही घरातून करता आला, मळ्यात जाऊन करा. माझी भाषा कळली असेल तर पहा. काहीच नाही, लई पोट भरतं राव त्यांचं. 50 बायकात बसून तुमची बहीण सांगते, माझ्या भावाचा फोन आला होता, ती राहायला सासरमध्ये रे, पण माहेरातला रोज तिच्या डोळ्यापुढं भाऊ असतो.
रोज तिचा बाप डोळ्यापुढं असतो दादा. ती राहायला फक्त सासरमध्ये आहे. मी निघालोय त्याच्यातून म्हणून कळकळीनं बोलतो. माझा एक अनुभव आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नसते. जितका भाऊ गरीब असला तितकी त्या बहिणीला काळजी असते हो त्याची. अरे आई गेल्यावर फक्त आपली बहीणच आपली आई बनू शकते, तीच आई बनू शकते. चिमुरडी मुक्ताबाई निवृत्ती दादाला मांडे खाण्याची इच्छा व्हावी आणि तिनं सांगावं, दादा लहानपणी आपले मायबाप गेले रे, काळजी कशाला करतो, बहीण आई बनते ना. 7 वर्षाची माझी मुक्ता खापर आणायला जाते. रस्त्यात तो पगडीवाला म्हातारा भेटला, काय नाव त्याचं, विसोबा. नाही मिळू दिलं खापर. सिद्ध बेटामध्ये रडत बसणारी माझी मुक्ता ज्ञानादादांनी यावं ना असा हात फिरवावा तोंडावरून आणि काय म्हणते, ए मुक्ते, ज्या बहिणीचा भाऊ पाठी राखाय तिला रडायची काय गरज आहे. काय करशील रे ज्ञाना. मुक्ती खरं सांगू तुला, तुला कशाची उणीव आहे आता, तवा मिळत नाही. एवढंच ना, हा भाऊ बहिणी करता पाठीचा तवा करेल. नुसते बोलले नाही माऊली, योगाच्या सामर्थ्यानं लाल बुंद पाठ केली, वनव्यासारखे वाकले आणि पाठीचा तवा केला आणि सांगितलं, मुक्ते केलाय ना पाठीचा तवा, टाक पाठीवरती मांडा. माझा एवढाच भाव मला सांगायचा, बहिणी करता पाठीचा तवा करणारा भाऊ याच महाराष्ट्रात जन्माला आलेला होता, याचा विसर पडू देऊ नका माझ्या भावाला. ज्या वेळेला माझा अनुभव आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नाही. माझा ॲक्सिडेंट झाला होता, नदीच्या पुलावरून गाडी खाली आली होती.